नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण केमिकल कायनेटिक्स या टॉपिकवरती व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केली आहे. आज आपण त्यातला नेक्स्ट व्हिडिओ बघूयात. सो आत्ताचा व्हिडिओ कोणता असणार आहे आपला? द फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे, चला तर सुरू करूयात. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलंय? रेट ऑफ रिएक्शन इट इज नथिंग बट स्पीड ऑफ रिएक्शन. बरोबर, रिएक्शनचा स्पीड किती जास्त आहे किती कमी आहे त्याला म्हणायचं रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे, सो फॅक्टर्स अफेक्टिंग दॅट स्पीड, म्हणजे कोणत्या फॅक्टरमुळे रिएक्शनचा स्पीड वाढवता येईल किंवा कमी करता येईल ते बघायचं. सो दॅट पॉइंट इज फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन. ओके, सो इन दिस वी आर गोइंग टू सी थ्री मेन फॅक्टर्स. फर्स्ट वन इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, सेकंड वन इज टेम्परेचर अँड थर्ड वन इज कॅटलिस्ट. ठीक आहे, सो आपण एक एक पॉइंट बघूयात. पहिल्यांदाच सांगते, हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला तीन फॅक्टर्स बघायचे. ओके, सो फर्स्ट थिंग, ऍक्च्युली फॅक्टर्स कोणकोणते सांगते. पहिल्यांदा काय, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, कॅटलिस्ट हे झालंच, पण हे सोडून अजून कोणकोणते फॅक्टर्स आहेत? तर नेचर ऑफ रिएक्टंट, त्याच्यानंतर दुसरा कोणता पॉइंट येतो तर पीएच ऑफ रिएक्शन, नेचर ऑफ सॉल्व्हंट, त्याच्यानंतर पार्टिकल साइज ऑफ रिएक्टंट. ओके, सो देर आर नंबर ऑफ फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे, बट आउट ऑफ दॅट मेजरली आपल्याला ह्या टॉपिक मध्ये किंवा या सिलेबस मध्ये तीन फॅक्टर जास्त बघायचे. ते कोणते? कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर अँड कॅटलिस्ट. चलो, सो लेट अस स्टार्ट द फर्स्ट वन, कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, सो कॉन्सन्ट्रेशन. सो यू टेल मी एनी रिएक्शन, स्टार्टिंग मटेरियल घेऊयात आपण ए गिव्ह सम प्रॉडक्ट. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए याच्यावरती रिएक्शनचा रेट डिपेंड आहे का नाही. ठीक आहे, whether the rate of reaction is depending on concentration of A, yes or no. Okay, the point is it is to be determined by experiment. Okay, reaction dependence on concentration is totally experimental determination. Okay, this is first and very important point, experimental fact. ठीक आहे, म्हणजे काय तर ए वरती रिएक्शन होणार का नाही. ओके, एक एक्झाम्पल घेऊयात आपण. लेट अस टेक एक्झाम्पल ऑफ हायड्रॉलिसिस of ester. Okay, we'll take example of ester, CH3COO-C2H5. Okay, this one is ethyl acetate. Okay, या एस्टर मध्ये आपण वॉटर ऍड केलं. वॉटर मीन्स व्हॉट? HOH. ओके, वॉटर H2O HOH. You will get breaking of this bond. ओके, सी ला लागणार OH आणि O ला लागणार H. So what is our product? The product is CH3 C double bond O OH plus C2H5 OH. What we get? We get acetic acid plus ethanol. बरोबर, we'll get acid plus alcohol. ओके, सो ही आपली रिएक्शन आहे. आता या रिएक्शन मध्ये या रिएक्शनचा स्पीड वाढवण्यासाठी काय करायचं? ओके, आपण काय म्हणू शकतो? ऍसिडेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा. बरोबर ना, कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे. ओके, येस, नो डाऊट की हायड्रोलिसिस ऑफ एस्टर मध्ये आपण रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. ओके, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इन्क्रीजेस, व्हॉट विल हॅपन? रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. इज इट ओके? कारण की हे कॉन्सन्ट्रेशन वाढलं की अमाऊंट वाढली, जेवढं हे जास्त तेवढं हे जास्त. ओके, बट वन्स अगेन नक्की किती अमाऊंट वाढवल्यावर किती वाढेल हे बघायला तुम्हाला काय करावं लागेल? एक्सपेरिमेंट. की ऍसिडेटचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर हे डबल होतं का? ऍसिडेटचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि हे 4 टाइम्स वाढलं का? कळतंय? सो किती कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं की काय प्रॉडक्ट मिळणार आहे, किती स्पीड मध्ये प्रॉडक्ट मिळणार आहे, दिस इज टोटली एक्सपेरिमेंटल. इज इट ओके? समटाइम्स इट इज ऑल्सो द थिंग की इट डज नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन. Okay, so this is nothing but order of reaction. ठीक है, this is a new phrase, order of reaction. So what is the logic? Rate of a reaction, okay, rate of reaction is directly proportional to the concentration raised to n. काय लिहिलं कळलं? Rate of reaction is directly proportional to the concentration raised to n, or in other words, rate is equal to K into concentration raised to n. Okay, so this is our formula, and the point is this n is determined experimentally. Experiment करूनच n ची व्हॅल्यू मिळते. ओके,
पॉइंट इज दिस इज नॉट ड्रॉबॅक. लक्षात घ्या, म्हणजे एन आपल्याला थिओरिटिकली काढता येत नाही, हा काय ड्रॉबॅक नाहीये. काही काही रिॲक्शन्स आपल्याला लॅबमध्ये करूनच आपल्याला त्याचं ऑर्डर, म्हणजे ऑर्डर म्हणायचं याला, आपल्याला तो एनचा नंबर कळेल. ओके, दिस एन इज कॉल्ड ॲज ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ओके, एन इज कॉल्ड ॲज ऑर्डर ऑफ रिॲक्शन अँड दिस इज डिटरमाइंड बाय एक्सपेरिमेंट. ओके, कमिंग बॅक टू अवर एक्झाम्पल. आता या एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय लिहिलंय, रेट ऑफ रिॲक्शन या दोन्हीवरती डिपेंड आहे, बरोबर. रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3CO C2H5. Okay, either it depend on this one or it depend on water or it depends on both. ठीक आहे, और अदरवाइज याच्या स्क्वेअर वरती पण डिपेंड असेल, याच्या 1/2 वरती पण डिपेंड असेल, कळतंय, याच्या 2/3 वरती डिपेंड असेल, याच्या मायनस साइन वरती डिपेंड असेल. ओके, दिस एन कॅन बी निगेटिव्ह और पॉझिटिव्ह और इट कॅन बी 0 ऑल्सो और इट कॅन बी फ्रॅक्शन ऑल्सो. ठीक आहे, एन ची व्हॅल्यू काही पण असू शकते. वन्स अगेन ही व्हॅल्यू काढायची कशी, एक्सपेरिमेंटली. कळाले? सो द पॉइंट इज रिएक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन, बट दिस कॉन्सन्ट्रेशन वी हॅव टू डिटरमाइन एक्सपेरिमेंटली. किती वरती डिपेंड आहे एक्सपेरिमेंटली काढायचं. अँड दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज ऑर्डर ऑफ रिएक्शन. ठीक आहे, आता आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन इथपर्यंतच थांबूयात. ऍक्च्युली ऑर्डर ऑफ रिएक्शन डिटेलमध्ये आपल्याला बघायचंय रेट लॉ या कन्सेप्टच्या अंडर. त्यावेळेस आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन डिटेलमध्ये बघूयात. आता आपल्याला फक्त फॅक्टर्स मध्ये बघायचं, एक जनरल एक स्टेटमेंट तयार करूयात आणि पुढे जाऊयात. ओके, सो व्हॉट इज द स्टेटमेंट? दॅट रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन. रेट इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन रेस टू एन. और रेट ऑफ रिएक्शन, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इंक्रीजेस, रेट ऑफ रिएक्शन इंक्रीजेस वाय. ठीक आहे, एक जनरल आपल्याला हे स्टेटमेंट आहे. एन कसा काढायचा वगैरे हा नेक्स्ट पार्ट आहे. तर ऑर्डर ऑफ रिएक्शन जेव्हा कन्सेप्ट आहे तेव्हा आपण हे बघूयात. आता आपण फक्त एवढ्या पॉइंट वरती फोकस करूया. सो व्हॉट वी नो, दिस एनर्जी प्रोफाइल डायग्राम. ओके, दिस इज अवर रिएक्टंट अँड दिस इज अवर प्रॉडक्ट. बरोबर, हिअर इज रिएक्शन कोशंट अँड हिअर इज एनर्जी. ओके, सो व्हॉट इज अवर मेन पॉइंट? कोलिजन थिअरी. बरोबर ना, कोलिजन मध्ये आपण काय बघितलंय, जेवढे कोलिजन वाढतील तेवढं काय होणार, रिएक्शनचा रेट इन्क्रीज होणार. बरोबर ना, कोलिजन ऑर स्पेशल वेव्ह कोलिजन फ्रिक्वेन्सी. बरोबर ना, जेवढे कोलिजन वाढतील तेवढे बॉन्ड ब्रेकिंग इझिली होणार आहे. जेवढं कोलिजन जास्त तेवढी एनर्जी वाढेल. बरोबर, नंबर ऑफ कोलिजन इन्क्रीजेस, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. बरोबर. आणि आता बघा, सपोज कॉन्सन्ट्रेशन वाढलं, म्हणजे आधी इथे या रिएक्टंट पाशी सपोज एक 100 मॉलिक्युल्स होते, अँड नाव इफ यू ऍड 100 मोर, काय होणार आहे, गर्दी होणार. गर्दी झाली की धडकाधडकी जास्त. बरोबर, गर्दी झाली की कोलिजन जास्त, कोलिजन जास्त झाले की प्रॉडक्ट जास्त. कळाले? सो व्हॉट इज द कन्सेप्ट? वेन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, नंबर ऑफ कोलिजन इन्क्रीजेस, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. कळाले? सो कॉन्सन्ट्रेशन वरती रेट कसा डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ कोलिजन्स. ओके, वन्स अगेन, the rate of reaction is proportional to concentration raised to n. This n is something different, त्याला सोडून द्या. परत एकदा, rate of reaction depends on concentration and why? Because as concentration increases, number of collision increases. कळलं? So this is first part related to concentration. Okay, चला आता आपण दुसरा पॉइंट बघूया. नेक्स्ट फॅक्टर वी आर गोइंग टू सी इज कॅटलिस्ट. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट कोणता बघूयात आपण? कॅटलिस्ट. ठीक आहे, चला बघूयात आपण. रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन कॅटलिस्ट. एक जनरल तुम्ही सांगा, कॅटलिस्ट ऍड केलं की रेट ऑफ रिएक्शन वाढतो, बरोबर का नाही? येस. सो फर्स्ट थिंग, कॅटलिस्ट इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन. मी थोडस त्याच्यामध्ये चेंज करते. कॅटलिस्ट चेंजेस रेट ऑफ रिएक्शन. ओके, चेंजेस हा वर्ड लिहिलाय. इट मे इन्क्रीज और डिक्रीज. इट मे इन्क्रीज रेट ऑफ रिएक्शन और इट मे डिक्रीज रेट ऑफ रिएक्शन. ओके, इट इज समथिंग डिफरंट फॉर अस. सो व्हॉट डज इट मीन? ओके, सो कधी कधी बघा, आपल्याला जशी गरज पडेल तशा आपण या गोष्टी वापरतो. म्हणजे माणूस कसा आहे, आपल्याला पाहिजे तसं मोल्ड करतो. म्हणजे काय बघा, की एखादी रिएक्शन खूप फास्ट होत असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्याला स्लो डाऊन करावं लागतं. आणि एखादी रिएक्शन एकदम स्लो चालली असेल तर आपण काय करतो, त्याचा स्पीड वाढवतो, जसं पाहिजे तसं.
कळालं? एक्झाम्पल बघा, जनरली रेडिएशन वाले रिएक्शन की जिथे रेडिएशन भरपूर फास्ट वगैरे चाललंय, रेडिएटिव्ह डीके म्हणायचं, खूप जास्त रेडिएशन बाहेर पडत असेल तर आपल्याला ते नकोय, आपण रेट ऑफ रिएक्शन काय करणार, कमी करणार. कळालं? आणि एखादी रिएक्शन फास्ट पाहिजे, लाईक एखादी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि तिथे आपल्याला प्रॉडक्ट खूप फास्ट तयार करायचं आहे, विल इन्क्रीज. कळालं? सो द पॉइंट इज द केमिकल विच इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. Okay, and the compound which decreases rate of reaction is called as negative catalyst. Okay, this is one thing. कळलं? Positive catalyst, negative catalyst. Next one, catalyst is also differentiated into two parts: homogeneous catalyst and heterogeneous catalyst. ओके, होमोजिनियस अँड हेटेरोजिनियस. होमो म्हणजे सेम सेम, हेटेरो म्हणजे डिफरंट. सो व्हॉट इज द पॉइंट? रिएक्टंट अँड कॅटलिस्ट. ओके, रिएक्टंट अँड कॅटलिस्ट दोन्ही वेगवेगळे केमिकल आहेत. इफ दे आर इन सेम फेज देन इट इज कॉल्ड एज होमोजिनियस कॅटलिस्ट. फेज म्हणजे काय? सॉलिड, लिक्विड, गॅस. म्हणजे रिएक्टंट पण लिक्विड आहे, कॅटलिस्ट पण लिक्विड आहे, रिएक्टंट पण गॅस आहे, कॅटलिस्ट पण गॅस आहे. या केसला काय म्हणायचं? होमोजिनियस कॅटलिस्ट. आणि हेट्रोजिनियस मीन्स व्हॉट? दे आर आउट ऑफ फेज. ओके, व्हॉट डज इट मीन? की रिएक्टंट सॉलिड आहे आणि कॅटलिस्ट गॅस आहे, किंवा रिएक्टंट गॅस आहे, कॅटलिस्ट सॉलिड आहे. सो अशा टाईपच्या रिएक्शनला काय म्हणायचं? हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. ओके, एक एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्षात येईल. CH3COOC2H5 मगाचीच रिएक्शन घेतली आहे, प्लस H2O. द प्रॉडक्ट इज CH3COOH प्लस C2H5OH. आपण आताच बघितलेली ही रिएक्शन, हायड्रॉलिसिस ऑफ एस्टर. ओके, सो इन दिस केस दिस टू आर इन लिक्विड फेज. ठीक आहे, एस्टर पण लिक्विड, वॉटर पण लिक्विड, आणि त्याच्यामध्ये आपण ऍड करतो कॅटलिस्ट H प्लस. H प्लस म्हणजे काय? ऍसिड. ठीक आहे, कुठलं पण ऍसिड, HCl, H2SO4, HNO3, H3PO4, कुठलं तरी ऍसिड ऍड करायचं. मग सगळ्या ऍसिड साठी कॉमन काय लिहिलंय? H प्लस. सो हे पण लिक्विड, हे पण लिक्विड, हे पण लिक्विड. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ होमोजिनियस कॅटलिस्ट. ओके, अनदर एक्झाम्पल बघा. CH2 डबल बॉन्ड CH2 याच्यामध्ये ऍड केला हायड्रोजन. ओके, दिस मटेरियल इथिन, इट इज अ गॅस. Hydrogen is also gas, and now the product is CH3 single bond CH3. हे दोन हायड्रोजन एक ह्याच्यामध्ये ऍड झाले. ओके, दिस मॉलिक्यूल इज इथेन and it is also gas. ठीक आहे, आणि ह्या रिएक्शन साठी कॅटलिस्ट वापरतो आपण प्लॅटिनम. प्लॅटिनम मेटल सॉलिड असतं. ठीक आहे, सो प्लॅटिनम मेटल इथं कॅटलिस्ट म्हणून वापरला, तर ह्या रिएक्शनला काय म्हणायचं? हेटेरोजिनियस कॅटलिस्ट. कळालं? होमो आणि हेटेरो डिफरन्स कळाला? ओके, सो एक काम करा, दीज आर नथिंग बट टाइप्स ऑफ कॅटलिस्ट: पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, निगेटिव्ह कॅटलिस्ट, होमोजिनियस अँड हेटेरोजिनियस. याचा एक पटकन स्क्रीनशॉट काढा. मग आपण कॅटलिस्ट ऍक्शन कशी होते बघूयात आणि मग पुढे फॉर्म्युला काढू. ओके, चलो नाउ विल गो फॉर ऍक्शन ऑफ कॅटलिस्ट. वन्स अगेन, कॅटलिस्ट मुळे रिएक्शनचा रेट चेंज होतो हे आपल्याला कळालं. कॅटलिस्ट चेंजेस द रेट ऑफ रिएक्शन. ओके, सो पहिल्यांदा आपण कॅटलिस्टची डेफिनेशन फायनल करूयात, सो दॅट वी कॅन सी हाऊ इट इज गोइंग टू चेंज द रेट ऑफ रिएक्शन. सो व्हॉट इज अ कॅटलिस्ट? कॅटलिस्ट इज द केमिकल विच चेंजेस rate of reaction without involving in it. विदाउट इन्व्हॉल्विंग इन इट म्हणजे काय? एखादा कॅटलिस्ट रिएक्शनचा स्पीड वाढवतो, एकदा रिएक्शनचा स्पीड वाढला की कॅटलिस्ट बाजूला काढायचं. कळालं? म्हणजे कॅटलिस्टचं स्वतःचं काही स्ट्रक्चर बदलत नाही, कॅटलिस्ट संपून जात नाही, कॅटलिस्ट आहे तेवढाच राहतो, फक्त रिएक्टंट आणि प्रॉडक्ट. आता इथं दोन रिएक्शन लिहिलेल्या बघा, ॲरोवरती जे लिहिलं ते कॅटलिस्ट, तर ते ॲरोवरती लिहिण्याचं कारणच काय होतं? ना ते रिएक्टंट मध्ये जात ना प्रॉडक्ट मध्ये जात. कळालं? ना त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं ना कमी होतं, विदाउट इन्व्हॉल्विंग. ठीक आहे, आता चला कॅटलिस्ट ऍक्शन बघूयात आपण, कॅटलिस्ट काम कसं करतं. ओके, सो फॉर दॅट अगेन कम बॅक टू कोलिजन थिअरी.
सो कोलिजन थिअरी काय सांगते, टू मॉलिक्युल्स, ओके, हे दोन रिएक्टंट मॉलिक्युल आहेत, ते एकमेकांना काय होणार आहेत, कोलाइड होणार. सो धडकाधडकी झाली, बरोबर. कोलिजन झालं की एनर्जी वाढणार, एनर्जी वाढली की काय होणार, रिएक्शन पुढे जाणार, ईए पशी येणार, सगळं सगळं होणार, बरोबर. आता एक कोलिजन होते, ओके. यू कॅन इमॅजिन इट्स लाईक की दोन पोरं एकमेकांना धडकली, दोन पोरं एकमेकांना धडकली. आता धडकल्यानंतर आधी एनर्जी एवढीच वाढली, मग एवढी, मग एवढी, असं कधी होईल, ज्या त्या दोन पोरांमध्ये मारामाऱ्या सुरू होतील, बरोबर ना. चांगलं एकमेकाला धरून मारायला लागलं की एनर्जी वाढत जाणार, इतकं मारायचं की दातच पाडायची, म्हणजे काय, बॉन्ड ब्रेक होणार. लक्षात येते. सो बॉन्ड ब्रेक झाले. तर बॉन्ड ब्रेकिंग कधी होणार आहे, जोपर्यंत मारामारी चांगली जोरात चालली, बरोबर ना. पण आता समजा हे मारामारी चालली, एक घाबरलं विचारून गेलं पळून, मग मारामारी होईल का, नाही, बरं. दोन रिएक्टंट मॉलिक्युल मध्ये कोलिजन झालं, पण कोलिजन झाल्यानंतर एक कार्यकर्ता तिथनं गायब झाला, तर कोलिजन पुढे कंटिन्यू होईल का, नाही होणार. म्हणजे एनर्जी इथून इथपर्यंत वाढली आणि नंतर एक जण गायबच झाला, परत खाली येणार, इथपर्यंत गाडी जाईल का, नाही जाणार. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता कोण येणार आहे, कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय करणार बघा, या दोन पोरांची मारामारी चालली आहे, हा पळून जायला लागला, तर याचा मित्र आला आणि त्यांनी त्याला पकडून ठेवलं, कळलं. याचा मित्र आला, त्यांनी याला पकडून ठेवलं, म्हणलं मार आता, काय मारायचं ते. आता याला पळून जाता येईल का, नाही. मारा, पाहिजे तेवढं मारा, दात काय, एक काय, दोन काय, 50 दात तोडा, नसलेले पण, बरोबर की नाही. लक्षात आलं. सो सांगायचं काय, कॅटलिस्ट काय करतोय, कुठल्या तरी एका रिएक्टंटला होल्ड करतोय आणि म्हणतोय की आता याला मारा, कळलंय. सो होल्ड करणं याला काय म्हणतात, ऍक्च्युली लॉक अँड की अरेंजमेंट, ओके. म्हणजे आता हे होल्ड करायला या दोघांमध्ये बॉन्ड व्हायला पाहिजे ना, कळतंय. सो हा बॉन्ड होण्यासाठी याच्यामध्ये स्पेसिफिक स्पेस पाहिजे, ह्याच्यामध्ये स्पेस पाहिजे, या दोघांमध्ये बॉन्ड झाला आणि मग नंतर कोलिजन झालं. पॉइंट कळाला. सो व्हॉट इज द कॅटलिस्ट, कॅटलिस्ट विल होल्ड वन ऑफ द मॉलिक्यूल सो दॅट दिस कोलिजन बिकम्स इझियर. दिस इज वन थिंग. ठीक आहे. आता दुसरं बघा, हा असा पळून चालला होता, कॅटलिस्टने याला होल्ड केलं आणि हा आपला बिचारा शोधतो इकडं तिकडं, हा आवाज देणार ना, ए इकडे ये, इकडे ये, बघ इथं पकडले त्याला, कळतंय. मग हा असा इकडं तिकडं चालला होता, त्याला यांनी काय केलं, नवीन पाथवे दिला, ए माझ्याकडे ये, इकडे बघ, इथं अटॅक कर. आर यू गेटिंग. म्हणजे काय बघा, अजून एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज यू वॉन्ट टू ट्रॅव्हल सम पॉइंट ए टू बी. ए पासनं ए नावाचं गाव आहे आणि तुम्हाला बी नावाच्या गावाला पोहोचायचंय, ठीक आहे. अँड यू आर फॉलोइंग पाथवे लाईक दिस, ठीक आहे. या अशा अंतराने तुम्ही चाललाय, ओके. तर कॅटलिस्ट काय करतो, कॅटलिस्ट गिव्स यू अ न्यू पाथवे, ओके. सपोज एक कॅटलिस्ट, तुम्हाला रस्त्यात एक कॅटलिस्ट भेटला, तर म्हणणार की अहो तिकडनं फार लांब आहे, असं करा तुम्ही या रस्त्याने जा. मग या रस्त्याने काय झालं, तुमचा रस्ता जरा शॉर्टकट झाला. शॉर्टकट झाला तर काय होणार आहे, यू विल रीच अर्लियर, रिएक्शन रेट विल इन्क्रीज. काय बोलले, कळालं. ओके. परत एकदा बघा, कॅटलिस्टनी काय केलं, जे तुम्ही लॉंग रूटने जात होता त्याला शॉर्टकट दिला. शॉर्टकट दिल्यामुळे काय झालं, तुम्ही लवकर पोहोचला. पॉइंट कळाला. ओके. मग अशी काय सांगितलं, त्याने एकाला होल्ड केलं, त्यामुळे ह्याला इकडे यायला लवकर येता आलं, कळालं डिफरन्स. अँड बिकॉज ऑफ दिस शॉर्टकट व्हॉट हॅपन्स, तुम्ही लवकर पोहोचता, म्हणजे रिएक्शनचा रेट वाढतो, स्पीड वाढतो, रिएक्शन प्रॉडक्ट कशी लवकर पोहोचते, कळालं. सो व्हॉट इज द लॉजिक, catalyst provides a new pathway. Catalyst provides a new pathway. दुसरा रस्ता सांगतो, having lower activation energy. Catalyst provides a new pathway having lower activation energy. म्हणजे कॅटलिस्ट काय सांगतो की तुम्ही हे एवढा मोठा डोंगर चढायच्या ऐवजी असं करा, हा शॉर्टकट मारा, म्हणजे ही झाली तुमची नवीन ऍक्टिव्हेशन एनर्जी, कळालं. मग इथून एवढं जाऊन इथं येण्यापेक्षा हा शॉर्टकट झाला, ही रिएक्शन काय होणार, फास्ट होणार, ही रिएक्शन स्लो होणार. सो दिस इज अवर न्यू ई ए, लेट इट कॉल इट एज ई ए डॅश, कळालं. सो व्हॉट यू कॅन से हियर, what is the point, catalyst provides a new pathway having lower activation energy if EA is activation energy without catalyst and EA dash is activation energy with catalyst. ओके. म्हणजे नवीन पाथवे मिळाला, नवीन रस्ता मिळाला,
ओके, आत्ताच्या या फिगर मध्ये काय दिसतंय तुम्हाला? EA डॅश इज स्मॉलर दॅन EA, इजंट इट? दिस एनर्जी हायर आहे, ही एनर्जी स्मॉलर आहे. बरोबर? याचं मिनिंग काय होतं? याचं मिनिंग काय होतं? EA डॅशनी गेला, या पाथवेनी गेला तर काय होणार आहे? रिॲक्शन तुमची फास्ट होणार. द रेट ऑफ रिॲक्शन विल इनक्रीज. बरोबर? अँड नाउ सपोज अवर EA डॅश, आपण अजून एक काढूया. समजा नवीन पाथवे हा असा दिला, म्हणजे हे इथं आला तुम्ही. ओके, लेट इस कॉल इट ॲज EA डॅश डॅश. व्हॉट वी कॅन से? EA डॅश डॅश इज हायर दॅन EA. सो या केसमध्ये काय होईल? रिॲक्शनचा रेट वाढेल का कमी होईल? दिस इज अवर ओरिजिनल रेट विदाउट कॅटलिस्ट. हे एक कॅटलिस्ट आहे, हे दुसरं कॅटलिस्ट आहे. इथं काय होणार आहे? रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस. बरोबर ना? या रस्त्याने सगळ्यात फास्ट जाणार, हा मॉडरेट स्पीड, आणि हा सगळ्यात स्लो स्पीड होणार. ओके, सो पहिला कॅटलिस्ट EA डॅश वाला होता, त्या कॅटलिस्ट मुळे काय झालं? रिॲक्शनचा रेट वाढला. व्हॉट वी कॉल इट ॲज पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. आणि या दुसऱ्याला काय म्हणणार आपण? निगेटिव्ह कॅटलिस्ट. कळाला डिफरन्स? ओके, हे पॉइंट कळाले? ओके, सो कॅटलिस्ट काय काम करतो इथपर्यंत कळालं? व्हॉट इज द सेंटेन्स? कॅटलिस्ट प्रोव्हाइड्स अ न्यू पाथवे हॅव्हिंग लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जी सो दॅट रेट ऑफ रिॲक्शन इनक्रीजेस. ठीक आहे? ओके, इथं आपण लिहूयात रेट ऑफ रिॲक्शन इनक्रीजेस. कळालंय? चला आता पुढे जाऊया. कॅटलिस्ट मुळे रिॲक्शनचा रेट वाढला हे कळालं, पण नक्की किती वाढला ह्याच्यासाठी काहीतरी फॉर्म्युला पाहिजे. तर आता आपण तो फॉर्म्युला डिटरमाइन करूयात. ओके, चलो, सो लेट अस डिराइव्ह अ फॉर्म्युला फॉर कॅटलिस्ट. बघा, याच्या आधीचा पॉइंट झाला होता आपला कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन मध्ये मी काय सांगितलं? तो फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करता येत नाही. काय येत नाही? तर ती एक्सपेरिमेंटल फॅक्ट आहे. पण इथं आपल्याला फॉर्म्युला डिराइव्ह करता येणार आहे, बिकॉज इट इज नॉट अ एक्सपेरिमेंट, किंवा आपल्याला थिओरॉटिकली सांगता येतं. ओके, ऑब्व्हियसली EA मोजावे लागणार आहेत. ठीक आहे, चला बघूया. सो व्हॉट वी कॅन से, or this involvement of catalyst is determined by the equation called as Arrhenius equation. Okay, what is Arrhenius equation? K is equal to A into e raised to minus EA upon RT. ओके, K म्हणजे काय? K ला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड एज रेट कॉन्स्टंट. याला काय म्हणायचं? रेट कॉन्स्टंट. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्पेसिफिक रेट. ओके, इट इज कॉल्ड एज स्पेसिफिक रेट. ठीक है, रेट कांस्टेंट और स्पेसिफिक रेट. व्हाट इज ए? ए इज कॉल्ड एज अर्हेनियस कांस्टेंट. ओके, स्मॉल ई, हा ई म्हणजे काय? बेस आहे, बेस टू द पॉवर, त्यातला हा बेस आहे. ई ए म्हणजे काय? ऍक्टिव्हेशन एनर्जी. ओके, आर मीन्स व्हॉट? आर इज गॅस कॉन्स्टंट. ओके, and what is T? T is temperature. Okay, so this is our Arrhenius equation. आता Arrhenius equation काय आहे हे नको बघायला. Arrhenius equation वरती डिटेल व्हिडिओ मी नंतर करते. आता फक्त Arrhenius equation आपल्याला कॅटलिस्ट साठी वापरायचंय. मेन पॉइंट फक्त काय काय ते बघा. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला? K इज इक्वल टू A इंटू E रेस टू EA अपॉन RT. ठीक आहे, सो अर्हेनियस इक्वेशन मध्ये कोण कोण पॉइंट आहेत कळालं. के म्हणजे काय? रिॲक्शनचा स्पीड बघायचा आहे. व्हॉट इज द लॉजिक? ज्याचा के जास्त त्या रिॲक्शनचा रेट जास्त. ठीक आहे, अँड व्हॉट वी नो, कॅटलिस्ट काय करतोय? ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर करतोय किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी चेंज करतोय. कळालंय? सो बघा, सपोज इफ यू हॅव टू EA अँड EA डॅश, व्हॉट वी कॉल इट एज? दिस वन इज विदाउट कॅटलिस्ट and this is with catalyst. बरोबर, मगाशी आपण बघितलं ना. सो एक ऍक्टिव्हेशन एनर्जी विदाउट कॅटलिस्ट, दुसरी ऍक्टिव्हेशन एनर्जी विथ कॅटलिस्ट. ओके, सो ही जेव्हा कॅटलिस्ट होता तेव्हा रिॲक्शनचा स्पीड होता सपोज K, आणि यावेळेस स्पीड किती घ्यायचा? K डॅश. सो रेट कॉन्स्टंट इज K डॅश. ओके, सो व्हॉट विल यू राईट? अर्हेनियस इक्वेशन विल राईट फर्स्ट फॉर विदाउट कॅटलिस्ट. सो फॉर विदाउट कॅटलिस्ट काय लिहिणार आहे? K इज इक्वल टू काय लिहिणार आहे? A
into e raised to minus EA upon RT. Okay. Next one is with catalyst. With catalyst काय लिहिणार आहे K dash बरोबर. K काय होणार आहे K dash is equal to A into e raised to minus EA dash upon RT. कळलं. चलो now what we want to do, we want to compare K and K dash. की कॅटलिस्ट ऍड केला तर K dash कितीने वाढला कितीने कमी झाला ते आपल्याला कम्पेअर करायचं. ओके. सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. सो कंपॅरिझन करायचंय. सो व्हॉट विल राईट इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. ओके. इक्वेशन 2 काय K dash, इक्वेशन 1 K dash अपॉन K इज इक्वल टू काय लिहिणार आहे A e raised to minus EA dash upon RT divided by A raised to E minus EA upon RT. बरोबर. कॅन्सल कोण झालं फक्त A, RT कॅन्सल करू नका. वाय बिकॉज पॉवर वरती. ओके. सो देअरफॉर K dash upon K इज इक्वल टू E raised to, दोन्हीचा बेस सेम आहे. काय लिहिणार आपण पॉवर मध्ये पहिला काय मायनस EA डॅश अपॉन RT आणि हा आता वरती गेला मायनस आहे वर गेला प्लस EA अपॉन RT. बरोबर. देअरफॉर K dash अपॉन K विल बी इक्वल टू E raised टू, आता जरा काय करूया पहिल्यांदा प्लस वाला घेऊ EA अपॉन RT मायनस EA डॅश अपॉन RT. बरोबर. नेक्स्ट वन देअरफॉर K dash अपॉन K विल बी इक्वल टू काय लिहिणार आहे E raised टू EA मायनस EA डॅश डिवायडेड बाय RT. बेस सेम झालाय. ओके. चलो नेक्स्ट पार्ट. जरा एकदा चेक करते तुम्हाला दिसतंय का नाही. ओके. आय थिंक यू आर गेटिंग नाईस. ओके. चला पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट वन काय आलंय आपल्या इथं आन्सर K dash अपॉन K इज इक्वल टू EA मायनस EA म्हणजे एक EA आणि दुसरा EA. सो व्हॉट वी कॅन से इट इज E raised to minus delta, sorry मायनस नाही येणार. Why? Because we don't know it is plus or minus. Okay. So E raised to delta EA. Delta EA म्हणजे काय दोन ऍक्टिव्हेशन एनर्जी मधला डिफरन्स डिवायडेड बाय RT. ओके. आता पॉवर वरती मग त्यांना डोक्यावरनं खाली आणायचं तर काय काढायचं टेकिंग लॉग्स. आता इथं E बेस आहे म्हटल्यावर काय काढतो नॅचरल लॉग. सो काय लिहिणार ln K dash upon K is equal to ln E raised to delta EA upon RT. ओके. ln something raised to this one म्हणजे काय लिहिणार आहे डेल्टा EA upon RT ln E. बरोबर. नाउ दिस ln E किती व्हॅल्यू असते ln E is 1. So what you can say therefore ln K dash upon K is equal to delta EA upon RT. Okay. Now last part. ln चा log कसा करायचा मल्टिप्लाय बाय 2.303. सो काय लिहिणार आपण इथे 2.303 log K dash upon K is equal to, आता इथंच फक्त ln चा log आहे इथं lnच नाही logच नाही. सो तो काय राहणार आहे डेल्टा EA upon RT. Now if you take this one here काय होणार आहे I'll write somewhere आपला छोटा होत चाललंय. सो log of K dash upon K is equal to delta EA upon 2.303 RT. Okay, I'll rub this one at a confusion will. Is it okay? So this is our formula that will compare between K dash and K. कळलं आपल्याला काय कम्पेअर करायचं तर K dash आणि K. कळलंय. सो दोन EA बदलले तर आपला K dash कितीने वाढला कितीने कमी झाला ते काढणार आहे. ओके. नेक्स्ट वन आपल्याला लॉग पण नकोय म्हणजे लॉग वर्ड पण नको असेल तर काय करतो आपण अँटी लॉग काढायचा. कसं लिहिणार अँटी लॉग म्हणजे अँटी लॉग ऑफ दिस वन म्हणजे काय गेलं. सो आपण असं लिहू टेकिंग अँटी लॉग ऑफ बोथ द साइड्स. काय येणार आहे K dash upon K is equal to anti-log into bracket delta EA upon 2.303 RT. So this is our final formula to calculate
न्यू के युजिंग कॅटलिस्ट, की कॅटलिस्ट ऍड केला तर तुमचा के किती झाला. कळलं का? ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. दिस विल एक्सप्लेन यू डिपेंडन्स ऑफ catalyst on rate of reaction. Okay, so once again what you have to remember, yes formula तर काय लक्षातच ठेवायचं आहे, but concept wise काय लक्षात ठेवणार आहे, catalyst provides the another pathway having lower activation energy, so rate of reaction increases. ओके, ऍक्टिव्हेशन एनर्जीज बदलतो, तो डोंगर जो मोठा असतो तो छोटा करतो. कळलं? सो दिस इज अबाउट कॅटलिस्ट. चलो, नाउ विल गो फॉर नेक्स्ट फॅक्टर अँड दॅट वन इज टेम्परेचर. करायचं सुरुवात. रिएक्शन रेट डिपेंडन्स ऑन टेम्परेचर. ओके, एक जनरल बघा, आपण एक्झाम्पल घेऊयात की इफ यू वॉन्ट टू मेक शुगर सोल्युशन. ओके, घरामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी, त्यात 4 चमचे साखर डिझॉल्व्ह करायचे. ओके, सो शुगर ऍड केलं, पाणी ऍड केलं, डिझॉल्व्ह केलं. इट विल टेक सम टाइम, इजंट इट? 4 चमचे सांगितले, बरोबर. नाउ इफ यू वॉन्ट टू डू दिस रिएक्शन क्विकली, फास्ट करायचंय, काय करणार आपण? टेम्परेचर, बरोबर ना. गॅसवरती ठेवा, पटकन डिझॉल्व्ह होईल. ओके, पाक नाही करायचा, फक्त डिझॉल्व्ह. मिनिंग कळालं ना? ओके, सो व्हॉट इज द थिंग? ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. ठीक आहे. नाउ लेट अस सी व्हाय. आता परत एकदा लॉजिकली हे बरोबर आहे, आपल्याला कळतंय, पण आता आपल्याला केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगायचं की कसं काय बरं टेम्परेचर वाढलं की रेट वाढतो. ठीक आहे, चला बघूया. सो टेम्परेचर इज नथिंग बट अ टाइप ऑफ एनर्जी, इजंट इट? टेम्परेचर म्हणजे आपण हीट एनर्जी वाढवतो ना, टेम्परेचर इन्क्रीजेस, हीट एनर्जी इन्क्रीजेस, म्हणजे आपला हा जो ई आहे तो वाढणार आहे. ओके, आता गंमत बघा. सपोज आपल्याला हा डोंगर चढायचा. ओके, हिअर आर सम 100 स्टुडंट्स अँड दे वॉन्ट टू क्लाइंब अप टू ई. ठीक आहे, 100 पोर आहेत, त्यांना इथनं चढत 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 इथपर्यंत जायचं. तर प्रत्येक पोराची कॅपॅसिटी वेगळी. काय होणार आहे? आउट ऑफ 100 जस्ट अ फ्यू लाईक 25 स्टुडंट वरपर्यंत पोहोचतील. 25 स्टुडंट होणार आणि त्यांचं प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन होणार. कळालं का? प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी, स्टॅमिना वेगळा, ते कोलिजन होणार आहे ना. कळालं? सो 100 स्टुडंट्स आहेत, प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते, हळूहळू पुढे जाणार आणि आउट ऑफ 100 ओनली 25 रीच टू द टॉप. कळालं? आता पुढे बघूया. आता टेम्परेचर काय काम करतं? समजा तुम्ही इथं टेम्परेचर दिलं, या रिएक्टंटला इथनं काय केलं तुम्ही? गरम केलं. गरम केलं म्हणजे एनर्जी दिली. आता अख्ख्या रिएक्टंटला आपण जो काय कंटेनर आहे अख्खाच्या अख्खा गॅसवर ठेवतोय, म्हणजे फक्त 2-4 नाही तर सगळ्या 100च्या 100 रिएक्टंट मॉलिक्युल्स आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला हीट एनर्जी मिळते. हीट एनर्जी मिळते म्हणजे त्यांची एनर्जी वाढते. कळतंय? ऑल दिस पार्टिकल्स रीच टू द हायर एनर्जी. कळलं ना? आपला एनर्जीचा ग्राफ आहे ना हा, वाय ऍक्सिस वरचा. सो एनर्जी वाढली. ओके, आता परत पहिलं एक्झाम्पल बघा. पहिल्यांदा इथं टेम्परेचर नव्हतं, 100 स्टुडंट्स होते, प्रत्येकाला इथून खालपासून वरपर्यंत जायचं होतं. सो इट रिक्वायर्स लॉट ऑफ डिस्टन्स, इट रिक्वायर्स लॉट ऑफ टाइम. बरोबर. पण आता काय झालंय, सगळी टीम इथं वरती येऊन पोहोचली. आता काय होणार? इथून इकडे जाणं सोपं झालं. बरोबर आहे. सो अर्लियर इथून इकडे जाताना 25 स्टुडंट आपले मगाशी पोहोचले होते. आता इथून इथं जाताना आरामात 50च्या अबव आरामात क्रॉस होते. बरोबर ना? बघा अजून एक्झाम्पल मी ट्राय करते अजून एक्सप्लेनेशन करायचं. सो हिअर 100 स्टुडंट्स आर देअर, दे वॉन्ट टू क्लाइंब अँड रीच अप टू द टॉप. सो मी त्यांना काय सांगितलं, चला चालत चालत वरती जावं. प्रत्येकाची एनर्जी वेगळी, प्रत्येकाला वॉकिंगला वेळ लागणार. नंतर काय केलं की असं म्हणलं की जाऊ देत, बराच वेळ लागतो, इथं वरती फार कमी पोरं पोहोचली आहेत, मग आपण असं करूया त्यांच्यासाठी एक बस करूयात. मग काय केलं, बस केली. बस इथं आली म्हणजे आपण एनर्जी दिली. आता ही बस काय होणार आहे, पोरांना घेणार, इथपर्यंत आणून सोडणार. आता इथं सगळीच्या सगळी पोरं येतील, बसमध्ये बसायला काय स्टॅमिना लागते. बरोबर. सो आता इथं पोरं आली तर इथून वरती जायचे चान्सेस वाढले की नाही? पॉइंट कळाला? ओके, सो नाउ इफ टेम्परेचर इज गिवन टू अस, नंबर ऑफ पार्टिकल्स ऍट ईए इन्क्रीजेस. कळालंय? मग जेवढे ईए पाशी मॉलिक्युल आले तेवढे सगळे प्रॉडक्ट होतात. बरोबर. सो व्हॉट इज द पॉइंट? टेम्परेचर इन्क्रीजेस, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस. व्हाय? बिकॉज फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स, फ्रॅक्शन ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स असं म्हणूयात, फ्रॅक्शन ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स having energy equal to EA increases. ओके, आधी थोडेच मॉलिक्युल होते, आता जास्त. फ्रॅक्शन म्हणजे काय, टोटल मधले किती मॉलिक्युल तिथपर्यंत पोहोचले. कळलं? ओके, सो बिकॉज ऑफ टेम्परेचर फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स रिचिंग टू EA increases, therefore rate of reaction increases. कळलं? ओके, नाउ नेक्स्ट वन. आता आपल्याला फॉर्म्युला बघायचा.
Okay, so first formula, earlier formula is temperature coefficient. Temperature coefficient, it is expressed as Tc. Okay, it was expressed that every 10 degree rise will increase the rate twice. रिएक्शनचा रेट काय होतो, डबल होतो. ठीक आहे, 10 डिग्रीने टेम्परेचर वाढलं तर रिएक्शनचा रेट डबल होतो. ओके, इट मे बी डिग्री सेल्सियस और डिग्री केल्विन. Okay, suppose the reaction is taking place at 25 degrees Celsius and at that time rate of reaction may be 5 into 10 raised to किती घेऊयात आपण, 10 raised to नको नाही तर घ्यायला, आपल्याला काय नंबरशी घेणं देणे, डबल बघायचं. यू कॅन टेक एनी नंबर. आता मला लिहायचा कंटाळा आलाय. सो रेट ऑफ रिएक्शन सपोज 5 आहे, 5 मोल पर लिटर पर सेकंड. ओके, सो 25 चा 35 झाला तर रेट ऑफ रिएक्शन होणार आहे 5 चा 10 डबल. 25 चा 35, 35 चा 45 झाला तर सांगा काय होणार रेट ऑफ रिएक्शन, 15 होणार का, नाही, 35 ला जो आहे त्याच्या डबल. सो आन्सर इज 20. कळलं, ऍट 35, 45, 55, 55 डिग्रीला काय होणार रेट तुमचा 40. कळलं, सो आहे त्याच्या डबल डबल करत जायचं. So this was our first concept. At every 10 degree rise, rate of reaction increases twice. आहे त्याच्या डबल करायचं. कळलं? So this was earlier concept. पण याचं लॉजिक काय, पहिली गोष्ट काय, तर हे लॉजिक सगळ्या रिएक्शनला लागू होत नाही. काय काय रिएक्शन मध्ये ट्वाइसचा थ्राइस पण होतं. ओके, दिस टेम्परेचर कोइफिशियंट कॅन बी 2 or 3. ठीक आहे, म्हणजे ट्वाइसच्या ऐवजी थ्राइस सुद्धा होतं. 5 चा 15, 15 चा काय अजून 45, काही पण होऊ शकतं. ओके, सो दिस इज नॉट ऍप्लिकेबल फॉर ऑल रिएक्शन. हा पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट, तर 10 डिग्रीच राईज पाहिजे, 3 डिग्री राईज झालं तर काय होईल, 5 डिग्री राईज झालं तर काय होईल, हे सांगता येणार नाही. कळलं? सो दिस लॉ और दिस कन्सेप्ट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर फ्यू रिएक्शन, और यू कॅन से इट इज नॉट अ फाईन कन्सेप्ट. फाईन म्हणजे काय की सगळ्यासाठी अलाउड नाहीये, की आपल्याला परफेक्ट आन्सर मिळणार नाही. ठीक आहे, सो परफेक्ट आन्सर काढण्यासाठी परत आपले कार्यकर्ते आले, त्यांचं नाव आहे अर्हेनियस. मगाचं इक्वेशन, सो अर्हेनियसने एक इक्वेशन दिलं ज्याच्यामध्ये टेम्परेचर आणि के यांचं रिलेशन दिलं. ओके, सो लेट अस सी दॅट वन. सो ऑलरेडी वी नो दॅट इक्वेशन. सो व्हॉट इज दॅट इक्वेशन, अर्हेनियस इक्वेशन, के इज इक्वल टू K is equal to A into e raised to minus EA upon RT. ओके, आता बघा महत्वाचं, मगाशी कॅटलिस्ट बघितलं होता, कॅटलिस्ट मध्ये EA बदलत होता. आता टेम्परेचर मध्ये कोण बदलणार आहे यातलं, T. लक्षात येते ना. ओके, आणि येस स्पीड तर बदलतोच, आपल्याला स्पीड वरती तर डिपेंडन्स बघायचं. ओके, सो परत एकदा सांगते, टेम्परेचर मध्ये T बदलतो, कॅटलिस्ट मध्ये EA बदलतो. कॅटलिस्ट मध्ये टी ला बदलायचं नाही, टेम्परेचर मध्ये EA ला बदलायचं नाही, हे डोक्यात फिक्स ठेवा. ओके, चलो, सो नाव परत एकदा दोन केस करूया. सपोज K1 लिहूया. ऍट टेम्परेचर T1 our rate is K1. ओके, and at temperature T2 the rate is K2. ठीक आहे, सो लेट अस कम्पेअर बिटवीन K1 अँड K2. K1 आणि K2 मधलं रिलेशन आपल्याला बघायचं. ठीक आहे, चला सुरू करूया. सो विल राईट फर्स्ट फॉर्म्युला फॉर K1. K1 साठी काय करायचं, हा T1 घ्यायचा. सो K1 इज इक्वल टू A इंटू ई रेस टू मायनस EA अपॉन RT1. K2 काय लिहिणार आपण, A इंटू ई रेस टू मायनस EA अपॉन RT2. ओके, मगासारखेच दोन आले इक्वेशन, मगाशी इथे 1 2 होतं, आता इथं 1 2 आलं. ओके, चलो नेक्स्ट पॉइंट कोणता, दिस इज इक्वेशन 1, इक्वेशन 2. इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. ओके, काय लिहिणार आपण, K2 अपॉन K1 इज इक्वल टू A ई रेस टू मायनस EA अपॉन RT2. K2 साठी T2 डिवाइड बाय A इंटू ई रेस टू मायनस EA अपॉन RT1. ओके, परत कॅन्सल कोण होणार आपला मगाचा, एच. बरोबर, चलो नेक्स्ट पॉइंट बघूया. देअरफॉर K2 अपॉन K1 इज इक्वल टू काय राहिलं, ई रेस टू दिस टू पॉवर्स, याला वरती नेऊयात. सो मायनसचा होणार प्लस,
ई रेस टू मायनस EA अपॉन RT2 बरोबर, प्लस EA अपॉन RT1. मगासारखंच रिपीट करूया, प्लसला आधी आणू मायनसला नंतर. काय होणार आहे आपला ई रेस टू EA अपॉन RT1 मायनस EA अपॉन RT2. ओके, आता थोडासा चेंज आहे. मगाशी या पॉइंटला काय झालं होतं, दोघांचं डिनॉमिनेटर सेम होतं, न्यूमरेटरची ऍडिशन. आता उलट झालंय, न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर डिफरंट आहे. आता आपल्याला ऍडिशन करायला सोपं नाही. ठीक आहे, मग काय करायचं, सोडून द्यायचं, जे येत नाही ते सोडून द्यायचं. मग काय आलं आपला आन्सर, देअरफॉर K2 अपॉन K1 इज इक्वल टू ई रेस टू EA अपॉन RT1 मायनस EA अपॉन RT2. ठीक आहे, सो टेकिंग लॉग्स फ्रॉम बोथ द साइड, ln काढायचं आणखी बेस EA. काय येणार आहे, ln K2 अपॉन K1 इज इक्वल टू, आता बघा पुढची स्टेप मी डायरेक्ट लिहिते, हे आपलं पॉवर लाईन, सो पॉवरला खाली घेऊ ln EA अपॉन RT1 मायनस EA अपॉन RT2 ln E. बरोबर, काय लिहिलं कळायला, मगाशी आपण सेम केलं होतं, वाटलं तर एकदा व्हिडिओ मागून या, परत बघा. ln E किती होतो, 1, तर त्याला सोडून घेऊ. ओके, सो ln च्या ऐवजी लॉग काढायचे, ln च्या ऐवजी लॉग काय करणार आहे, ह्या ln च्या ऐवजी लॉग 2.303 लॉग K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन RT1 मायनस EA अपॉन RT2. बरोबर, काही कॉमन दिसतंय का, येस, वी हॅव EA अँड R कॉमन, सो व्हॉट विल टेक, EA आणि R ला एका बाजूला काढूयात. सो EA अपॉन R बाहेर काढलं, बाहेर आतमध्ये काय राहिलं, 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन T2. ओके, जरा लिहायला जरा कमी पडेल. ओके, सो व्हॉट इज अवर फायनल थिंग, 2.303 log of K2 upon K1 is equal to this much, or what you can say, therefore log of K2 upon K1 is equal to, या 2.303 ला खाली घेऊया, EA upon 2.303 R 1 upon T1 minus 1 upon T2. So this is our equation for dependence of K, or how the rate of reaction changes when temperature changes. ठीक आहे, चला एक स्क्रीनशॉट काढा. सो या इक्वेशन मध्ये आपल्याला काय कळतंय की टेम्परेचर बदललं तर रेट बदलतो, आणि मगाच बघा टेम्परेचर कोइफिशियंट आले, तर 10 डिग्रीची गरज नाही, कोणते पण दोन टेम्परेचर घ्या. ओके, परत राईसची गरज नाही, रिएक्शन टेम्परेचर फॉल झालं तरी काढता येईल. कळालंय, सो दिस इज रिलेशनशिप बिटवीन K1 अँड K2 फॉर T1 अँड T2. ठीक आहे, एक छोटासा पॉइंट आहे सिली मिस्टेक वाला, इथं K2 अपॉन K1 आहे आणि सबट्रॅक्शन मध्ये T1 मायनस T2 आहे. ठीक आहे ना, हे कशासाठी सांगते, MCQ मध्ये क्वेश्चन येतो, व्हॉट इज आर्हेनियस इक्वेशन. ओके, हे आर्हेनियस इक्वेशन आहे नो डाऊट, पण हे सुद्धा देतात, हे 4 ऑप्शन देणार, बिकॉज दिस इज नथिंग बट वी हॅव कन्वर्टेड आर्हेनियस इक्वेशन. बरोबर ना, सो आर्हेनियस इक्वेशन फॉर 2 टेम्परेचर असला काहीतरी क्वेश्चन असतो, मग हे एक वन ऑफ द आन्सर असतं. आणि बाकीच्या ठिकाणी काय करतात, एकदा EA ला इथं मायनस देतात, इथं T2 लिहितात, इथं T1 लिहितात. ओके, पॉईंट कळला ना. दुसरा अजून एक फॉर्म बघा, ह्या सगळ्याचा रेसिप्रोकल म्हणजे काय, लॉग ऑफ K1 अपॉन K2 केलं, काय होईल रे, लॉग ऑफ K1 अपॉन K2 म्हणजे काय केलं आपण, इथं रेसिप्रोकल घेतला, तर हा फॉर्म्युला काय होणार आहे, EA अपॉन 2.303 R, आणि इथं काय करणार आहे, 1 अपॉन T2 मायनस 1 अपॉन T1. सो दिस इक्वेशन इज ऑल्सो करेक्ट. हे चेंज केलं की हे चेंज करायचं, कळालं. न्यूमरेटरला K2 T1 मायनस T2, न्यूमरेटरला K1 T2 मायनस T1. कळालं. सो दिस इज टेम्परेचर डिपेंडन्स ऑन रेट ऑफ रिएक्शन. ओके, चलो, सो आपले तिन्ही फॅक्टर झाले, बऱ्यापैकी मोठा व्हिडिओ झालाय. आता आपण काय करूया, तिन्ही फॅक्टर साठी जे मेन सेंटेन्स आहेत, थेरॉटिकल पार्ट आहे तो एकदा बघूयात, स्क्रीनशॉट काढा म्हणजे आपलं काम झालं. Okay, conclude this lecture. We have seen 3 factors: concentration, catalyst and temperature. So as concentration increases, rate of reaction increases. Reason is number of collisions increases. Next, catalyst. Catalyst changes the rate of reaction. Why? Catalyst provides another pathway having lower activation energy.
So you'll get two different activation energies. Okay, this is our formula. In case of temperature, temperature increases rate of reaction. Why? Because at temperature increases, fraction of reactant molecules having EA or more than EA increases. And this is our formula. Okay, कळाले तिन्ही पॉइंट? ओके, चला एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुमच्याकडे रिझन आणि फॉर्म्युले तिन्ही राहतील. अँड देन विल गो फॉर नेक्स्ट पॉइंट. ओके, चला आता नेक्स्ट पॉइंट सुरू करायचा. नको, भरपूर झाले. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील तर त्याच्यामध्ये घाला. तुम्हाला एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा, म्हणजे त्या टाईपचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला बनवता येते. ठीक आहे, गुड बाय.